नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, शेती हा आपल्या भारताच्या दृष्टीने नव्हेच तर राज्याच्या जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आणि हा शेती हा आपल्या राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय यासाठी आहे की आपल्या देशातील 17% अधिक लोकसंख्या तर राज्यातील 55% अधिक लोकसंख्या ही थेट आपल्या चरितार्थासाठी रोजगारासाठी या शेती व्यवसायावर अवलंबून आहे। आणि शेती हा केवळ व्यवसाय पुरवणारा हा रोजगार पुरवणारा एक व्यवसाय नसून तो ही जी काही ह्या जीवसृष्टी जी आहे त्याच्यामध्ये जे मानवाचं लोकसंख्या वाढती लोकसंख्या आहे ह्या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य निर्मितीचं काम केवळ ह्या जमिनीच्या माध्यमातूनच होऊ शकतं। त्या दृष्टिकोनातून जमीन हा घटक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला कल्पना आहे की शेती ही जमीन, पाणी आणि हवा या मूलभूत 3 गोष्टींवर अवलंबून आहे। त्यापैकी जमिनीचं जर बघितलं आपण तर ही जी काही पृथ्वी आहे ह्या पृथ्वी तलावावरचं 71% क्षेत्र हे पाण्याखाली आहे तर उर्वरित 29% क्षेत्र केवळ भूभागाखाली आहे। आणि हे जर क्षेत्रफळ जर बघितलं आपल्या पृथ्वीचं तर जवळपास 1450 कोटी हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे। आणि त्यापैकी ज्याच्यावर लागवड होऊ शकते पिकाची असं जे क्षेत्र आहे ते जेमतेम 150 ते 160 कोटी म्हणजे जेमतेम 11% क्षेत्रावर पिकांची लागवड होऊ शकते। आपल्या भारत देशाचा जर विचार जर केला तर जवळपास 33 कोटी हेक्टर एवढं क्षेत्र आपल्या भारत देशाचं आहे तर त्यापैकी पिकांची लागवड होऊ शकणारं क्षेत्र हे 14 कोटी म्हणजे जवळपास 40% पर्यंत क्षेत्रावर पिकांची लागवड होऊ शकते। मात्र ही जी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये कोणत्याही स्वरूपाची वाढ ही संभवत नाही। किंबहुना दिवसेंदिवस होणारा औद्योगिकरण, शहरीकरण, धरणं आणि अन्य कारणासाठी जो जमिनीचा वापर होतो त्यामुळे शेती उपयुक्त जमिनीचं प्रमाण हे दिवसेंदिवस हे कमी होणार जाणार आहे। त्याच्यामुळे जी काही उपलब्ध जमीन आहे त्या जमिनीचं उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्थापन करून त्यात अधिकाधिक शाश्वत पद्धतीने उत्पन्न घेण्याची गरज आज निर्माण झालेली आहे। म्हणूनच मित्रहो, आज आपण जो चर्चेचा विषय घेतला आहे तो आहे जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन। मित्रहो, या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांची मी ओळख करून देतो। आपले तज्ञ आहेत विजय कुमार इंगळे साहेब। इंगळे साहेब नमस्कार। नमस्ते। विजय कुमार इंगळे साहेब हे पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक म्हणून काम पाहतात। इंगळे साहेबांचा कृषी क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आहे। जवळपास 30 वर्ष ते कृषी विभागाची सेवा करत आहे आणि त्यांनी नांदेड, कोल्हापूर, ठाणे अशा विविध ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत। त्यापैकी नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी जो काही जलसंधारणाच्या बाबत वनराई बंधारे सारखा उपक्रम राबवला, सलग समतल सारखा जो उपक्रम राबवला त्याला देश पातळीवर पंतप्रधानांच्या हस्ते देखील गौरव त्यांचा करण्यात आला। कोल्हापूर, त्यानंतर ठाणे आणि आता पुणे या ठिकाणी ते काम करत असताना शासनाचे जे जलयुक्त अभियान आहे त्या अभियानामध्ये देखील अभूतपूर्व कामगिरी हे पुणे विभागाने त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे। आज आपण त्यांचा ज्ञानाचा फायदा जो आहे तो या ठिकाणी घेणार आहोत। आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत श्रीयुत शंकरराव खोत। नमस्कार मित्रहो, शंकरराव खोत हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील वाजेवाडी या गावचे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या प्रगतीची शेती क्षेत्रात त्यांनी काढलेल्या कामाची बहुमोल नोंद घेऊन शासनाने त्यांना कृषी भूषण हा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे। जवळपास 20 वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव त्यांचा सेंद्रिय शेती, अपारंपरिक पद्धतीने करावयाची शेती अशा क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांचा देखील अनुभवाचा फायदा आज आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। मित्रहो, आजचा आपला जो जमीन आरोग्य व्यवस्थापनाचा कार्यक्रम आहे तो फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आपण थेट फोनद्वारे प्रश्न विचारून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। यासाठी आमचा जो संपर्कासाठी फोन नंबर आहे तो आहे 24 90 80 50 आणि आमचा दुसरा फोन नंबर आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी किंवा मोबाईलवरून आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक लावा। मित्रहो, आज आपण जो जमीन आरोग्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत या मूलभूत विषयाच्या संदर्भात इंगळे साहेब हे जे काही जमीन आरोग्य व्यवस्थापन याची चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी जमिनीचं आरोग्य म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगता येईल? ही जमीन तयार व्हायला 1 इंचाचा जर थर तयार व्हायचा असेल तर जवळजवळ 500 वर्षे लागतात। जमिनीचे धूप आहे, जमिनीचा पडणारा पाऊस आहे, त्याच्यावर पडणारं वेदरिंग आपण ज्याला म्हणू, अशा माध्यमातून ही जमीन तयार होत असते। ही जमीन तयार होताना आपण जमीन चांगली कशाला म्हणायचं तर ज्या जमिनीमध्ये जवळजवळ 45% खनिज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची ती खनिजाची 45%, ज्या जमिनीमध्ये आपल्याला हवेचं प्रमाण 25%, ज्या जमिनीमध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण 25% आहे आणि ज्या जमिनीमध्ये 5% सेंद्रिय मटेरियल आहे
अशी जर जमीन एकत्र केली तर त्या जमिनीला जे आपण म्हणतो ती अशी चांगली जमीन की ज्याला उत्पादनक्षम जमीन किंवा जमीन आरोग्यपूर्ण जमीन असं आपण त्याला संबोधू शकतो. हा, म्हणजे ज्या माध्यमातून जी जमीन तयार झालेली आहे त्या खडकाचे काही स्वरूपात बेसॉल्ट खडक असेल किंवा इतर जांबा खडक असेल, आपण कोकणामध्ये काम केलंय रत्नागिरीकडे, तर प्रत्येक जमिनीचं जे काही केमिकल कॉम्पोजिशन ते थोडंसं वेगळं असू शकतं. परंतु ही जी काही जमीन आहे याचं शास्त्रोक्त स्वरूपात जर सांगायचं तर काही भौतिक गुणधर्म आहेत, काही रासायनिक आहेत, काही जैविक आहेत, त्याविषयी काय सांगू शकता? तर जमिनीचे आपण जे 3 प्रकारचे गुणधर्म सांगितलेले आहेत तर त्यापैकी पहिला गुणधर्म आहे भौतिक गुणधर्म, ज्यामध्ये आपण जमिनीचा पोत काय आहे ते आपण अनुभवू शकतो. ज्या जमिनीची आपल्याला जडणघडण कशी झालेली आहे, ज्या जमिनीमध्ये पोरॅसिटी किती आहे किंवा हवा त्यात किती खेळती राहू शकते, किंवा जमिनीचा रंग कसा आहे, त्यानंतर जमिनीतल्या आतले जे पार्टिकलची साईज आहे किंवा पार्टिकल वेगवेगळ्या प्रकारचे कसे आहेत ह्याच्यावरनं सुद्धा आपण ते भौतिक गुणधर्म अनुभवू शकतो. रासायनिक गुणधर्माच्या बाबतीत त्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे, आम्ल विम्लाचं प्रमाण किती आहे, ह्याच्यावरती आपण त्याचा रासायनिक गुणधर्म बघू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जे जैविक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मटेरियल जे उपयोगाचं आहेत, जीवाणू उपयुक्त असणारे जे जीवाणू आहेत ते जीवाणू किती आहेत, त्याच्यामध्ये शेवाळ किती प्रकारचा आहे, बुरशी किती आहे, सूक्ष्मजीव किती आहेत, ह्याचं जे कॅल्क्युलेशन आपण जे करतो आणि त्याच्यातून जे अनुभव आपल्याला येतात त्याला आपण जैविक गुणधर्म असतात त्या जमिनीला आपण म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे जे काही सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीमध्ये टाकतो ते कुजवण्याचं काम हे जीवाणू करतात, ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे जीवाणूंची देखील तितकीच आरोग्यपूर्ण जमिनीमध्ये गरज आहे. आणि जो आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हटला म्हणजे पीएच थोडक्यात आपण म्हणतो, तो पीएच जवळपास एक 7च्या दरम्यान, 6.5 ते 7च्या दरम्यान जर असला तर मग मात्र सगळे प्रकारचे न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतात आणि त्यामुळे तो देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण अशी ही जी काही जमीन आहे, ही आरोग्यपूर्ण जमीन जी आहे ती बिघडण्याची काय काय कारणं आहेत? आता काय झालेलं आहे, ह्या जास्त उत्पादन घेण्यासाठी लोकांचा खताचा बेसुमार वापर करणे ही एक पहिली प्रक्रिया पुढे यायला लागलेली आहे. त्याचबरोबर दुसरं आपल्याला पडणाऱ्या पावसाचं जर प्रमाण आपण पाहिलं तर पावसाचं प्रमाण तेच आहे. 100 वर्षाचा डाटा आपण जर पाहिला तर पावसाच्या प्रमाणात फार मोठा बदल झालेला आढळून येत नाही. पण पडणाऱ्या पावसाची इंटेन्सिटी आपण जर 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी पाहत असो तर सलग श्रावणामध्ये आपल्याला पाऊस रिमझिम झिमझिम पडलेला दिसायचा. आता आपल्याला तसा पाऊस आढळत नाही. आता पाऊस आपल्याला आढळतो एक तासाभरातच धो पाऊस पडतोय आणि मोठ्या प्रमाणात त्याचं पाणी पडतंय, पाणी वाहून जातंय आणि त्या वाहणाऱ्या पाण्यामुळं जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे जमिनीची धूप हा एक मुख्य जमिनीचं आरोग्य बिघडण्याचं कारण आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरं आपल्याला असं म्हणता येईल की हे जे प्रदूषण जे आहे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या फॅक्टरी झालेल्या आहेत, त्याच्यातून येणारा धूर असेल, त्याच्यातून येणारे वेगवेगळे गॅसेस असतील, त्याच्यातून येणारे वेगवेगळे केमिकल असतील, ह्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय. त्याचाही परिणाम आपला ह्या जमिनीच्या आरोग्यावर होतोय. त्याचबरोबर आपल्याला आता पाण्याची जिथं उपलब्धता आहे तिथं लोकांना पाणी कसं वापरावं हे जर थोडं ज्ञान कमी म्हणू किंवा अतिउत्पादन घेण्याची हाव म्हणू, ह्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतोय आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी निचरा न होणाऱ्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी जमिनी खराब जास्त पाण्याच्या वापर खूप मोठ्या प्रमाणात पाणथळ जमिनी सर हे करतो की आपल्याला एक शेतकरी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. जालन्यावरून दिगंबर तांगडे. दिगंबरजी, आपला प्रश्न विचारा. हा विचारा, प्रश्न विचारा. आज जमिनीची समजा सुपीकता टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा आरोग्य टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण त्या प्रश्नावर येणारच आहोत. चांगला प्रश्न आहे की जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर ही जमीन आपल्याला चांगली टिकवायची असेल तर हे सगळे वरचे गुणधर्म जमिनीचे आहेत. भौतिक गुणधर्म आपण व्यवस्थित ठेवला पाहिजे. रासायनिक गुणधर्मामध्ये आपण मग सांगितलं तसं पीएच व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जैविक गुणधर्म आहेत ते सुद्धा मेंटेन झाले पाहिजेत. ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला इथं जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी करावं लागतील. आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतं आहेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवावा लागेल. सेंद्रिय खताच्या माध्यमातून आपल्याला गावखत असेल त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होईल तेवढा केला पाहिजे. त्याचबरोबर जैविक मटेरियल आपल्याला जे काही शेतामध्ये उपलब्ध होतंय ते आपण आणून त्या शेतामध्ये टाकलं पाहिजे. ते कुजवलं यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. त्या कुजवायच्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया आहेत, आपल्याला वेगवेगळे जीवाणू आहेत, ते आणून आपल्याला त्या जमिनीमध्ये टाकावे लागतील आणि त्याच्या माध्यमातून आपला जमीन भुसभुशीत कशी होईल, त्याच्यात हवा कशी खेळती राहील, त्याच्यातले न्यूट्रिएंट जे आपल्याकडे आहे उपलब्ध आहेत ते जास्तीत जास्त उपलब्ध कसं होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. खोत साहेब, म्हणजे
तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे तुमचा अनुभव गेल्या 20 वर्षातला जमिनीचं आरोग्य हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, थेट शेतकऱ्याकडनं काय सांगू शकता? आपल्या महाराष्ट्राची जी विविधता आहे, मातीमधली विविधता आहे, ती त्या शेतकऱ्याला कळाली पाहिजे. आपण परंपरागत जी शेती करत आलो गेल्या 10-20 वर्षामध्ये, माझे तर स्वतःचे 20 वर्षाचे या शेतीमध्ये अनुभव आहेत, पण आपली वडिलांची जी शेती आहे ते अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. बरोबर. आपल्याला पूर्वी 10-20 वर्षापूर्वी ही जमीन तपासणं, जमिनीचं आरोग्य तपासणं हे माहीत नव्हतं. आज आपल्याला ते सगळं उपलब्ध आहे. त्या अनुषंगानं आपण जमिनीचा पीएच, जमिनीमधले सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या घटकांची क्षमता आणि शिवाय त्यामधल्या, जसं सरांनी आता सांगितलं की जमिनीला सेंद्रिय कर्बाची जी गरज आहे ती किती प्रमाणात ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं पीक पद्धतीचं अवलंबन केलं पाहिजे. एक भार पीक पद्धतीवर न राहता एकसारखी ऊसासारखी असेल किंवा कोणतंही पीक आपण एकसारखं सातत्यानं करत आलो आणि तशा प्रकारची प्रणाली, सिस्टीम खत व्यवस्थापनाची असेल ती जर वापरली तर त्या अनुषंगाने जे जमिनीवरती होणारे दोष आणि शिवाय ज्या पद्धतीनं आपण पाणी सिंचन करतो ती सिंचन प्रणाली आणि शिवाय त्या पाण्याचं आरोग्य, ह्या दोन गोष्टी अत्यंत जमिनीच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसं की आपण म्हणतो की आई सदृढ असेल तर मूल सदृढ. बरोबर आहे. आपल्याला पीक पद्धतीमध्ये जे बदल करायचे आहेत ते आपल्याला त्या पिकाविषयीची माहिती आणि जमिनीचं आरोग्य, ह्या दोन गोष्टीचा ताळमेळ आणि मग त्याचा कालावधी, याचा ठेका त्या शेतकऱ्याला माहीत असला पाहिजे. अनेक वर्षापासून आपण याच पद्धतीनं शेती या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये करत आलो. आपण जर बघाल की विविधतेने नटलेला हा देश आणि त्यातली विविधता, आज कोकणामध्ये गेला तर तिथल्या मातीमधला आंबा, विदर्भामध्ये गेला तर जसं की या स्टेटनुसार जो बदल झाला मातीमध्ये आणि तिथल्या पीक पद्धतीचा जो भरदारपणा आहे तो आपण जपला पाहिजे. तो जपण्यासाठी मातीचं परीक्षण आणि त्यातल्या गुणांची आवश्यक बाब ही त्या पीक पद्धतीला सूट होते का आणि शिवाय वातावरण, ह्या तिन्ही गोष्टीचा जर संगम घातला तर जमिनीचं आरोग्य उत्तम राहून निघणारं अन्नधान्य सुद्धा अत्यंत आरोग्यदायी राहील. आज आपण बघाल की या पीक पद्धती, अशा प्रकारच्या पीक पद्धतीमध्ये मानवी जीवनावरती जे आघात आलेले आहेत. आज आपण बघतो की अशा प्रकारच्या रसायनांचा आणि खतांचा फवारणीसाठी जो वापर होतो तो अत्यंत भयानक झाला आणि त्यातून काही पीपीएम मध्ये तो पाण्यावाटे असेल किंवा पीक पद्धती वाटे असेल त्या मातीवरती गेला आणि मग त्या मातीचं आज आरोग्य बिघडलं. जेणेकरून जसं आता सरांनी सांगितलं की 1 इंच माती तयार करण्यासाठी जो कालावधी लागतो तो आज आपली कुठलीही टेक्नॉलॉजी शास्त्र करू शकणार नाही. बरोबर आहे. म्हणून शेतकरी हा अशा प्रकारचा सशक्त असला पाहिजे असं माझं मत. म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. म्हणूनच आजचा आपला विषय आहे आणि खूप चांगला प्रश्न, म्हणजे त्या शेतकऱ्याचं पण अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही खूप मूलभूत विषयाला हात घातला. मला असं म्हणायचं की बेसिकली जमिनीचं सेंद्रिय पुनर्भरणाकडे आपण एक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जमिनीतून जेवढं आहे, भात काढून घेतल्यानंतर त्याचा पेंडा, ऊसाची साखर काढून घेतल्यानंतर त्याचं पाचट आणि अन्य जे आहे ते फक्त तुमच्यापुरतं काढून घेतल्यानंतर ते जमिनीला परत दिलं पाहिजे, म्हणजे सेंद्रिय पुनर्भरण केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यासाठी तुम्ही पीक पद्धती जो आहे तो बदल जो आहे, एक पीक पद्धती ही घातक आहे आणि तशा दृष्टिकोनातून खताचा उपयुक्त वापर, बॅलन्स वापर हा एक केला पाहिजे. सर, आता आपल्या कार्यक्रमामध्ये जो आहे ते सोलापूरवरून विनायक चौगुले म्हणून फोनवर आपल्याला संपर्क साधू शकतात. नमस्कार सर. हा नमस्कार. विनायक चौगुले बोलतो सोलापूरहून. बोला, प्रश्न विचारा. सर, सेंद्रिय खत वापरून उत्पादन वाढवा असा एक आता उत्तर दिलं मला. हा सर, सेंद्रिय खत तयार करण्यासाठी कृषी विभागाची कुठली योजना आहे का शेतकऱ्यांसाठी? सर, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीचं महत्व त्यांना पटलंय, पण त्या संदर्भात काही योजना आहे का? हा, कळाला तुमचा प्रश्न. सध्या आपल्याकडे कृषी विभागाकडे सेंद्रिय शेतीचं धोरण या सदराखाली आपल्याकडे काही योजना आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण महत्वाचं काय करतोय, पाचट जे कुजवायचं जे सिस्टीम आहे आपल्या प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून आपण घेतोय, तर त्याला आपण ह्या सेंद्रिय शेतीची जोड, सेंद्रिय शेतीमधून जो काय आपल्याकडे अनुदान आलेलं असते ते अनुदान पाचट कुजवण्यासाठी जे कल्चर आहे ते कल्चरचं उपलब्धता आपण करून देतोय. त्याचबरोबर जे हिरवळीचे खताचं बियाणं आहे ते बियाणं सुद्धा मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आणि त्याला सबसिडीच्या माध्यमातून ते बियाणं प्रत्येक पंचायत समितीवर उपलब्ध असतं. मला वाटतं आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून आपण गांडूळ कल्चर, नंतर वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्ट याला देखील आपण अनुदान देतो. त्याला सुद्धा अनुदान आहे राष्ट्रीय एनएचएमच्या माध्यमातून. बरोबर. आणि मला वाटतं आपल्याच नेतृत्वाखाली पुणे विभागामध्ये ते MREGSच्या माध्यमातून आपण नाडेप कंपोस्ट खूप चांगल्या पद्धतीने तो घेतलाय. आपण प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक कृषी सहाय्यकाला एक 50 नाडेप आणि 50 गांडूळ खताची युनिट उभा करायचं टार्गेट दिलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावी हे नाडेपचे प्रकल्प उभा राहतील. MREGSच्या माध्यमातून जे प्रकल्प उभा राहणार त्याला कल्चर पुरवायचं सुद्धा
त्यामध्ये प्रोव्हिजन आहे आणि अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही नाडे पाणी गांडूळची संकल्पना आपण पुढे आणतोय, त्याच्या माध्यमातून सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. बरोबर, म्हणजे नाडे कंपोस्ट उभारणी करण्यासाठी देखील शेतकऱ्याला 100% MREच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध होऊ शकेल. खूप चांगला उपक्रम आहे हा. जे शेतकरी 5 एकरच्या आतली ज्याची जमीन आहे बरोबर. अशा शेतकऱ्याला तिथं अर्ज करता येईल. स्वतःचं जॉब कार्ड काढलं तरी आमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क केला तर त्यांना ते गांडूळ आणि नाडेपचे प्रकल्प घेता येतील आणि त्याच्या माध्यमातून आपण सेंद्रिय तिथं खत उपलब्धतेसाठी त्याला आपण मदत करू शकू. खूपच चांगलं आहे. आपल्या नेतृत्वाखाली आपण जसं सांगितल्याप्रमाणे ऊसाचं क्षेत्र खूप आहे, जवळपास 10 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे. आता पाऊस कमी झाल्यामुळे कदाचित ते क्षेत्राची लागवड, नवीन ऊसाची लागवडही कमी होते, पण ऊस शेती हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. तो एक तर पाण्याच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून. तर हे ऊस पाचट अभियान, त्याच्यानंतर आपण खरीप हंगामामध्ये भात शेतीमध्ये सेंद्रिय पुनर्जीवनासाठी आपण गिरीपुष्प लागवड अभियान राबवलं. त्या संदर्भामध्ये काय लोकांना आता माहिती आपण जो भाताचा एरिया आहे, कोकणमध्ये 3 वर्ष असताना किंवा पुणे विभागामध्ये आता आल्यापासून ज्या एरियामध्ये भाताचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आणि तिथं आपल्याला सेंद्रिय मटेरियल जे आहे ते फारसं उपलब्ध होत नाही किंवा ग्लेरेशिडियासारखी किंवा बाहेरनं आणून टाकायची जी लोकांची कल्पना असते ती काही साध्य होत नाही. म्हणून आपण असा निर्णय घेतला होता की प्रत्येक कृषी सहाय्यकानं जवळजवळ 15,000 स्टिक्स काढायच्या, तोडायच्या आणि त्या फक्त काही स्टिक लावल्या तरी त्यातून गिरीपुष्पाची वाढ होऊ शकते. बरोबर. आणि ते दरवर्षी गिरीपुष्पाची पानं गळून पडतात. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला नायट्रोजनची उपलब्धता त्या शेतामध्ये होते आणि ऑर्गॅनिक मटेरियल चांगल्या प्रकारचं होतंय. त्यामुळे पोरॅसिटी वाढते, हवा खेळती राहते आणि त्याच्या माध्यमातून भाताचं उत्पादन वाढतंय. अशा माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात तो प्रयोग कोकणामध्ये 3 वर्षी केला, ह्या वर्षी पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. खूपच छान. आपल्याला एक प्रेक्षक संपर्क साधतायत नगरवरनं, सखाराम खोडदे. सखारामजी, प्रश्न विचारा. हा, सखाराम खोडदे नगरवरून बोलतोय सर. हा, बोला, प्रश्न विचारा. हा, माती परीक्षणासाठी आपण मातीचा नमुना कशा पद्धतीने घेतला पाहिजे? माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कशा पद्धतीने घेतला पाहिजे, सर काय सांगू शकता? आता आपल्याला जे नवीन एक अभियान आलेलं आहे, केंद्र शासनाने ह्या अभियानाची सुरुवात फार मोठी केलेली आहे. कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जमीन आरोग्याचं पत्रिकाचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून त्या राज्यामध्ये खताचा वापर ऑप्टिमम होण्यापर्यंत मदत झालेली आहे. ज्यावेळेस पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस त्यांनी देशामध्ये हे जमीन आरोग्य व्यवस्थापन किंवा जमीन आरोग्य पत्रिका हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं अभियान ह्या वर्षी सुरू केलेलं आहे. ह्या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे सॉइल सॅम्पल काढायचं टार्गेट ह्या विभागाला किंवा महाराष्ट्राला दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या पुढच्या 3 वर्षात हे अभियानाच्या माध्यमातून आपल्याला सॉइल हेल्थ कार्ड हे आपल्याला द्यायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,37,00,000 शेतकरी आपल्या राज्यामध्ये आहेत. त्यापैकी ह्या वर्षी आपल्याला जवळजवळ 50 लाख शेतकऱ्यांना हे आरोग्य पत्रिका द्यायची आहे. अशा प्रकारचं आरोग्य पत्रिका जी काही द्यायची ती आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. त्याच्यामध्ये आपण पीएच त्या जमिनीचा काढणार आहोत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय आहे ते बघणार आहोत, जे 16 एलिमेंट आहेत, जे अत्यावश्यक आपल्याला एलिमेंट आहेत ते किती आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जी काही जमीन आरोग्य पत्रिका मिळेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पीक कुठलं घ्यायचं आहे आणि त्या पिकाला लागणारी खताची गरज काय आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येणार आहे. पुढचा जो आपल्याला चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये 5 प्रकारचं वर्गीकरण ह्या नत्र स्फुरद पालाशचं केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही नत्र स्फुरद आणि पालाश किती द्यायचं आहे ह्याच्याप्रमाणे नॉर्मल असेल तर नॉर्मल खताचा डोस जो विद्यापीठाने रेकमेंड केलाय त्याप्रमाणे आपल्याला खत द्यायचं आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं पीक न्याय जे आपण चर्चा करू तत्पूर्वी. तर त्यांनी जो प्रश्न विचारला की जमिनीचं हे आपल्याला मातीचा नमुना कसा घ्यायचा आहे, तर मातीचा नमुना घेताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचं 5 विभाग करतो. म्हणजे आपण 10 मीटरवरचं स्पॉट निवडतो आणि त्या स्पॉटमध्ये 6 इंचापर्यंत 8 इंचापर्यंत आपण खाली हे करतो, खड्डे खोदतो आणि त्याच्या व्ही आकाराचे आणि त्याच्या माध्यमातून माती गोळा करतो. प्रत्येक ठिकाणची जवळजवळ अर्धा ते 1 किलोच्या दरम्यान ती माती आपण एकत्र करतो, 5 किलोपर्यंत करतो. नंतर ती माती मिक्स करतो आणि ती माती मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून 5 स्पॉट करून 4 स्पॉट बाजूला करतो, 1 स्पॉट राहील.
तो परत आणखी चांगल्या प्रकारे मिक्स करून म्हणजे असं सगळ्या मातीचं मिक्सचर आपल्याला येईल असं करून 250 ग्रॅमचं एक आपल्याला पॅकेट तयार करून आपण त्या टेस्टिंगसाठी देत असतो. त्याप्रमाणे मातीचा नमुना आपण घेत असतो. या संदर्भामध्येच केंद्रीय कृषी राज्यमंत्री आता जो 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन झाला म्हणजे युनोने तो जागतिक मृदा दिन म्हणून घोषित केलेला आहे आणि त्या दिवशी नारायणगाव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री आले होते. त्यांनी त्यांच्या हस्ते या जमीन आरोग्य पत्रिकांचं काय वाटप झाले बघूया त्याच्या संदर्भातली काही क्षणचित्र. मोहनभाई कुंद्रिया साहेब हे केंद्रीय कृषी राज्यमंत्री 5 डिसेंबर 2015 रोजी नारायणगाव या ठिकाणी आलेले होते. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे सॉइल हेल्थ कार्ड हे वाटप केलं. या ठिकाणी सॉइल हेल्थच्या संदर्भामध्ये देखील पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते त्यांच्या हस्ते झालं. अत्यंत धोरणात्मक आणि मूलभूत असा हा गाभ्याला हात घालणारा प्रश्न आहे. कारण दिवसेंदिवस बघतोय की जमिनी ज्या पद्धतीने म्हणजे खराब होत आहेत, अति पाण्यामुळे होत आहेत, खतांच्या अति वापरामुळे होत आहेत, धुपीमुळे होत आहेत, पाण्यामुळे आपण मगाशी सांगितलं की जो काय पाऊस पडतो पूर्वी रिमझिम पाऊस पडायचा, आता जो काही जोरकस पाऊस पडतो एका दिवसात 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे हे जे काही सॉइल कव्हर आहे जे हजारो वर्ष लागतात एक एक इंच जमीन तयार व्हायला ते वाहून जातं. खोत साहेब आता शेतकऱ्यांनी विचारलं की जमिनीचा प्रातिनिधिक नमुना कसा घ्यावा. आता तुम्ही वर्षभर वेगवेगळी पीक पद्धती राबवताय तर तुम्ही काय सांगू शकता या संदर्भात. साधारण बागायती पीक पद्धती असेल तर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये जमिनीच्या आरोग्याचा नमुना घ्यावा. साधारण 1 एकरामध्ये 6 ते 7 ठिकाणी व्ही आकाराचे खड्डे घ्यावे साधारण 1 फूट खोलीचे आणि खुरप्याच्या साहाय्याने त्याची माती अशी काकरून घ्यावी आणि ती काकरलेली माती सगळ्या खड्ड्यांमधली एकत्र करावी आणि तिला अशी बारीक करत करत घ्यावी. तिला अधिक चिन्ह मारायचं आणि त्यातला 1 भाग काढून घ्यायचा आणि 3 भाग बाजूला ठेवायचे. अशा प्रकारचे 4-5 नमुने आपण पिशव्यामध्ये भरायचं आणि ती पिशवी सुद्धा कापडी वापरायची. माती नमुना घेत असताना झाडाच्या खायची घ्यायची नाही, चेंबर जवळची घ्यायची नाही, पाटातली. मला वाटतं की खोत साहेब या विषयावर आपण परत एकदा येऊ. आपल्याला एक शेतकरी ते फोनवर संपर्क साधू इच्छितात. नगरवरनं आहेत भानुदास जी सिंगटे साहेब, सातारा. सॉरी, आता प्रश्न विचारतील ना. हा भानुदासजी विचारा, प्रश्न विचारा. हा, मी सातारावरनी बोलतोय. हा बोला बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा. जमिनीमध्ये वाढवायसाठी सेंद्रिय खत म्हणजे शेणखत आणि गांडूळ खत ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करता येईल. प्रताप चिपळूणकर आलं लक्षात, तुमचा प्रश्न आला लक्षात. चिपळूणकरांनी जे सांगितलंय सकाळ प्रकाशनमध्ये त्या पद्धतीने आणखी काय वाढवता येईल का. तुमचा प्रश्न योग्य आहे, समजला. खोत साहेब काय सांगू शकता. म्हणजे तुमच्याच भागातले शेतकरी आहेत त्यांना म्हणायचं की गांडूळ खत आणि शेणखत याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या पद्धतीने आपण जी पीक पद्धती अवलंबतो, जसं सरांनी मग सांगितलं, जर ऊस घेत असेल तर ऊसाचं पाचट, भात घेत असेल तर भाताचं तूस, जेही आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जे उपलब्ध असेल त्याच्यावरती समजा आपण तण सुद्धा जे घेतो त्याचं सुद्धा आपण ऑर्गॅनिक खत म्हणून वापर करू शकतो. त्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया सोडायच्या. जर ओला चारा जर आपण जमिनीत गोळा केला तर त्याला वास न येईल अशा प्रकारचा डेपो मारून त्यावरती पाणी मारून आपण त्यावरती बॅक्टेरिया सोडू शकतो. त्याच्यापासूनही सेंद्रिय खत होऊ शकतं. आज निसर्गामध्ये झाडांच्या वनस्पतींचा पाला पाचोळा मुळं ही ऑर्गॅनिक खत म्हणून शेतीला उपयोगी पडतात. आज आपण बघत होतो, पूर्वी आपण हायब्रिड ज्वार घ्यायचो, शाळू घ्यायचो, त्याची जी मुळं आहेत की ही सगळी हे आपण ऑर्गॅनिक खत म्हणून त्याचा वापर व्हायचा. आज आपण एक भार पीक पद्धतीवरती आल्यामुळे या सगळ्या पीक पद्धतीला थोडासा ऱ्हास होत गेला. पिकाची मुळं मिळत नाही, झाडाचा पालापाचोळा मिळत नाही, तो आपण जनावरांसाठी काढून घेतो असतो. पण आपण परंपरागत जर बघत आलो तर त्याचा पालापाचोळा काही अंशी तरी आपण त्या जमिनीला दिलाच पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातून जसं सरांनी मागे सांगितले 25% पाणी धरण्याची क्षमता ही त्या जमिनीमध्ये तयार होण्यासाठी तुम्हाला ह्या ऑर्गॅनिक मटेरियलची गरज आहे. आणि मग तुम्ही सुरुवातीला जर पाऊस आपण जूनमध्ये पडला तर जून मधल्या पावसाला जमीन फुगते. आपण दिलेलं शेणखत असेल किंवा दिलेलं जे पालापाचोळा असेल यानुसार जमीन पाणी धरते, फुगते आणि हवामार्फत ते पाणी उडून जातं. त्यावेळेला ती आकसते, परत फुगते आणि मग त्यावरती तशा प्रकारच्या बॅक्टेरिया साधारण 30 ते 35 दिवसामध्ये तयार होत असतात. म्हणजे एकावर एक जीव जगत असतो. मग आपण ज्या असणाऱ्या ऑर्गॅनिक मटेरियल जमिनीमध्ये आहे त्यासाठी ज्या खाण्यासाठी त्या पद्धतीला त्या बियाण्याला किंवा त्या
तुमच्या याला भुरे आल्यानंतर ज्या बॅक्टेरिया आवश्यक असतात, जर तुमचा रसायनांचा वापर जादा झाला तर त्या बॅक्टेरिया उपलब्ध होऊ शकत नाहीत. ज्या काळामध्ये त्या बॅक्टेरिया आपल्याला आवश्यक असतात त्याचा पहिला संकल्प म्हणजे सेंद्रिय खत जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे असलं पाहिजे. आणि मग त्या बॅक्टेरिया तशा वाढत मग पीक पद्धती वाढत जाते. आपल्याला पाणी धरण्याची किंवा सोडण्याची क्षमता जमिनीमध्ये चांगली राहते, हवा खेळती राहते. आणि मग तुमचं प्रकाश संश्लेषण पीक वाढीच्या पद्धती ह्या अत्यंत देखण्या आणि चांगल्या होतात. बरोबर. तुमची शेतावर तुम्ही अनेक प्रयोग राबवलेले, आपण काय त्याची क्षणचित्र बघूया. इंगळे सर, मला वाटतं की तुम्ही आणलेली आहेत त्या ठिकाणी, आपल्याला ते आउटपुट मिळतंय. आपण सुरुवातीला जमीन तयार करत असताना सर आपल्याला सांगतो की जसं मानवी शरीराला व्यायामाची गरज आहे, जमीन एकसारखी स्थिर असते. जर तुम्ही त्याला उत्तम प्रकारची मशागत दिली, जसं शरीराला व्यायाम, तर तशा प्रकारच्या जमिनीला नांगरट फेरपालट केल्यानंतर त्या जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला बदल होतो. आपण जे एप्रिल मे महिन्यामध्ये जे प्रकाश संश्लेषण होतं जमिनीवरती, सूर्यप्रकाशाचे किरण जमिनीवरती येऊन आपटतात, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भुऱ्या किंवा ह्या त्या सूर्यप्रकाशनाच्या किरणाद्वारे आपण नाहीशा करतो. आणि म्हणून जमिनीची मशागत ही अत्यंत उत्तम प्रकारे व्हायला पाहिजे. जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला जमिनीच्या सिंचन व्यवस्थापनेकडे बघितलं पाहिजे. जमिनीच्या उतारानुसार आपण जमिनीचा जो भाग आहे तो 1 फुटाचा जमिनीचा 1 फुटाचाच भाग आपण प्रकाश संश्लेषण तयार केलेला हा पीक पद्धतीसाठी वापरतो. 1 एकरामध्ये साधारण शेतकरी 20 गुंठ ह्या एवढ्या 1 फुटाच्या मातीचा लेअर वापरू शकतो. म्हणजे अर्ध पीक आपण घेऊ शकतो. मी काही या पीक पद्धतीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये संशोधन केलं. आपण बघूया तुमची पीक पद्धती थोडीशी. मला वाटतं आपण जर एक साधारण 1.25 फूट उंची जर आपण सरी घातली, याच्या संदर्भात सांगा ना थोडंसं. म्हणजे आपण ही आपण 1.25 फुटाची सरी साप घातली होती, 6 इंचाने ती दाबून घेतली, दोन्ही बाजूला 2 आल्याच्या कुड्या लावल्या आणि एक सरी लावलीच नाही. पहिलं पाणी आहे ते फ्लड न दिलं आणि ते पाणी दिल्यानंतर त्यावरती पाण्याला वापसा आल्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीरचं हे पीक टाकलं. अच्छा, ही कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर आहे, त्याच्या खाली आला आहे. आणि त्या जो मध्ये जो तुम्हाला पाट दिसतोय त्या पाटामध्ये आपण पॉवर टिलर चालवून ती माती आपण बरोबर त्या कोथिंबीरवरती उडवली होती, धान्यावर. बरोबर. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की हवा खेळती राहायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आणि मग आहे. त्याचं जे आपण ट्रॅपिंग क्रॉप म्हणून उपयोग केला, आलं जर्मिनेशनसाठी 30 दिवसाचा कालावधी असावा लागतो. आल्याच्या पिकाला साधारण 27 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. आपण मे महिन्यामध्ये आल्याची लागवड करतो त्यावेळेस जमिनीचं टेम्परेचर हे साधारण 38-40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली चूक होती की त्या जमिनीचा जो कंद लावलेला आहे तो बरोबर त्या उष्णतेला सापडतो आणि मग तशा प्रकारच्या पीक पद्धतीला तो बळी पडतो. आणि जर अशा प्रकारच्या पीक पद्धतीला जर आल्याचा कंद बळी पडला तर त्याला तिथंच भुरी येते किंवा तिथंच त्याला सडण्याची क्रिया सुरू होते. टेम्परेचर, हवा आणि माती ते एकमेकाचं काम करत राहतात. आपण या पीक पद्धतीद्वारे एक संशोधन केलं की मातीचं संगोपन आणि आल्याचं जर्मिनेशन ह्या 2 गोष्टी आपण यामध्ये साध्य केल्या. शिवाय हे 30 दिवसामध्ये निघतं. त्यावेळेला आपण बाहेरच्या बाजूला साधारण 1 एकरासाठी 2 टन गांडूळ खत एवढ्या प्रमाणात आपण ते त्यामध्ये मिक्स करून ठेवतो. त्यामध्ये ट्रायकोडर्मा, PSB, ॲझोरायझोबियम, डाळ, गूळ याचं मिश्रण आपण त्यामध्ये मिसळतो आणि मग ते 1 महिन्यानंतर कोथिंबीर उपसून घेतल्यानंतर नेतो. याचा अर्थ असा की या पीक पद्धतीमध्ये मी एक संशोधन करू शकलो की आपण आल्यामध्ये 11 आंतरपिकं घेतो आणि या 11 आंतरपिकामध्ये मातीचं संगोपन, रोगकीड नियंत्रण आणि सदृढ उत्पादन असं आपण त्यामध्ये डाटा ठेवलाय आणि यामध्ये मी गेले 16-17 वर्ष यशस्वी आहे. आपण बघूया भरभर तुमची एक क्षणचित्र. हे आपण आल्यामध्ये त्या कोथिंबीर नंतर घेवडा टोकतो. घेवडा सुद्धा ह्युमस राखायचं काम करतो. 30 दिवसामध्ये आपण मिरची घेतो. मिरचीनंतर आपण झेंडू घेतो, तुळस सब्जा घेतो, कडेला ते वेल आहेत बघा, तर त्या वेल सुद्धा आपण दोडका कारलीचे वेल घेतो जेणेकरून बाहेरच्या ज्या बुरशी आहेत त्यामध्ये ट्रॅप करता येतात. आणि मग अशा प्रकारच्या व्यवस्थापनातून आपल्याला लास्ट स्टेजला आपण ह्युमस राखण्यासाठी आल्याचं प्रकाश संश्लेषण हे 6 महिन्याचं असतं, 180 दिवसाचं. त्यानंतर आपण पपई लागवड घेतो. त्यामुळे जमिनीचं संगोपनाचं काम, पाण्याचं, ह्युमिडिटीचं राखण्याचं काम हे अनेक शेतकऱ्यांना मी माझ्या शेतावर प्रयोगाद्वारे करून दाखवलं. व्हेरी गुड. आपल्याला नगरवरनं एक शेतकरी संपर्क साधू इच्छितात. सर्जेरावजी भागवत. सर्जेरावजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. मी सर्जेराव भागवत बोलतो, पेंढा कारखान्यातून बोलतो. हा, नमस्कार, बोला. हा, प्रश्न असा होता की अलीकडे सर असताना तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. तणनाशक फवारणीमुळे जमिनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो का? हा, तणनाशक फवारणीमुळे जमिनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो का सर? तुम्ही काय थोडंफार म्हणजे या संदर्भामध्ये खूप मोठ्या लोकांच्या मनामध्ये हे आहे की आपण जर तणनाशक फवारली तर जे
ह्याच्यापासून दोन्ही आहेत, फायदे आहेत, तोटे आहेत. फायदा असा आहे की आपल्याला जे आपल्याला गवत नष्ट करायचं आहे तेवढे एक गवत नष्ट न होता इतर गवतही त्याच्याबरोबर पूर्णतः संपून जातात. दुसरं, ह्याच्यावर केमिकल रिॲक्शनचे जे मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेले आहे अलीकडे, त्याच्या माध्यमातून जमिनीचं आरोग्य बिघडायचा जो एक फॅक्टर आहे तो हे एक तणनाशक पण आहे असं म्हणलं जाते. बरोबर, म्हणजे ते केमिकल आहे आणि ते केमिकल जर जमिनीत जर टाकलं तर त्याचे काही साईड इफेक्ट जे आपण म्हणतो, एकतर लेबर सेव्हिंग होतं. आजकाल आपल्या भारतामध्ये लोकसंख्या खूप आहे, परंतु वेळेला जर म्हटलं तर लेबर मिळत नाही, शेतकरी परेशान आहे या संदर्भात. त्याच्यामुळे तणनाशकाचा वापरही आहे आणि चांगल्या दर्जाची तणनाशक आहेत, पण तो शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे. जर तो व्यवस्थितरित्या जर नाही झाला तर कोणत्याही गोष्टीचा वापर जर व्यवस्थितरित्या झाला नाही तर शेवटी ते अपायकारक ठरतं. तणनाशकाचा जमिनीवर काय परिणाम होतो, म्हणजे योग्य आणि अयोग्य परिणाम होतो, तर या संदर्भात एक शेतकरी म्हणून गेले 17, 18 ते 20 वर्ष तुम्ही शेती करताय, तुम्ही कधी तणनाशकाचा वापर केला का किंवा करत असाल? जर करत नसाल तर तुम्ही तणांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने? जसं मगाशी एका शेतकऱ्याने सर प्रश्न विचारला की सेंद्रिय कर्ब कसं वाढवायचं. हां, तुमच्या जमिनीतली जी तणं आहे ती तुम्ही त्याचा आच्छादन म्हणून वापर करू शकता. दुसरा मुद्दा आहे की आपण प्लास्टिकचं प्लास्टिक अंतरून त्याचा वापर करू शकतो. प्लास्टिक मल्चिंग ज्याला आपण प्लास्टिक म्हणतो. मल्चिंग करून हे सगळं करत असताना जर आपण तणनाशक वापरत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे मी ते वापरत नाहीये. आणि त्याचा जो वापर आहे, कोणतंही औषध अन्न होऊ शकत नाही, हा जसा मुद्दा आहे तसा तणनाशकानं मातीवरती पण बॅक्टेरियावरती सुद्धा परिणाम होतात, पिकावरती सुद्धा परिणाम होतात आणि अन्नदोष तयार होतात. हे आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान हे चांगलं आहे, जसं आपण मगाशी म्हणालात की त्याचा वापर करणारी लोक चांगली नाहीत. तणनाशकं चांगले आहेत पण त्याचा वापर करणारा शेतकरी तेवढा समृद्ध आणि सशक्त असला पाहिजे. बरोबर, योग्य पद्धतीने तो झाला पाहिजे, त्याच्यासाठी फवारणीचा पंप व्यवस्थित पाहिजे आहे, तरच त्याचा वापर करा. किंवा आपल्याला समजत नसेल तर करू नका, तज्ञांच्या सल्ल्यानं करा. आणि जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात आज शेतकरी लागवड करणार आहेत त्यांना त्याच्याशिवाय उपयोग नाही, माणसांच्या ह्याच्यामुळे, रोजगारांच्या ह्याच्यामुळं, तर माझ्या माहितीप्रमाणे आपण मल्चिंगचा वापर आणि प्लास्टिक मल्चिंगचा वापर किंवा तणांच्या मल्चिंगचा वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये आरोग्याचं जे प्रमाण आहे, जमिनीच्या आरोग्याचं प्रमाण आहे ते चांगलं सुधारेल. आणि मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की तणांचं नियंत्रण म्हणजे पाऊस पडल्यानंतर जे तण उगवतं त्यावर काही काळ लोक प्लास्टिक आच्छादन करून ठेवतात आणि जे उष्णतेने ते सगळं तणांचं बी सुद्धा मारण्याची देखील ही भौतिक तण नियंत्रणाची प्रक्रिया अशा ठिकाणी देखील. दुसरं, पाण्याचं ह्युमिडिटी सुद्धा कंट्रोल करण्याचं काम प्लास्टिक मल्चिंग होऊ शकतं. बरोबर. इंगळे सर, आपण बघितलं की माती तयार होण्यासाठी आपण मग सांगितलं की जवळपास 1 इंच माती तयार व्हायला कमीत कमी 500 वर्ष आणि जास्तीत जास्त अगदी हजारोंनी वर्ष लागतात. इट डिपेंड्स ऑन म्हणजे पाऊस किती पडतोय, विंड व्हेलोसिटी किती आहे त्या ठिकाणी, जैविक घटक कोणकोणते आहेत, अशा अनेक घटकाच्या माध्यमातून माती तयार होते. अशी ही जी काही उपयुक्त माती आहे, आज आपण बघतोय की काही ठिकाणी आता चेन्नईला गेल्या 50 वर्षात नव्हता एवढा पाऊस झालेला आहे. आपण ग्रामीण भागात बघतो की एका तालुक्यामध्ये काही रेव्हेन्यू मंडलमध्ये 300-400 मिलीमीटर पाऊस पडतो एका दिवसामध्ये आणि इतक्या मोठ्या तीव्रतेचा पाऊस पडल्यानंतर जी माती जी आहे ती वाहून जाते आणि ती वाहून कुठेतरी नदी, नाले किंवा हे जे काही पाझर तलाव आहेत यांची क्षमता कमी करते. तर नक्की हे जे काही मृदूसंधारण आहे, या मृदूसंधारणाच्या बाबतीमध्ये नेमका आपला कृषी विभाग काय करतो आहे? कृषी विभागामध्ये एकदम चांगलं काम ह्या मृदूसंधारणाच्या योजनेमात्र आपण करत असतोय. मला वाटतं 1962 सालापासून हा कृषी विभागाचा मृदूसंधारणावरचा भर हा 62 सालापासूनचा आहे. पहिल्यांदा आपण फक्त बंडिंगची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेत होतो. आता पुढे जसं जसं पुढे झालं तसं पाणलोटावर आधारित आपण ह्या जमिनीच्या व्यवस्थापनाकडे पाहतो आहोत. आणि हे पाहत असताना आपल्याला जमिनीमध्ये पहिल्यांदा जर काय करत असेल तर शेताची बांधबंदिस्ती आपण करून घेतो. म्हणजे आपल्या जिथं कोरडवाहू क्षेत्र आहे अशा ठिकाणी आपण कंपार्टमेंट बंडिंगची कामं मोठ्या प्रमाणात आपण हाती घेतोय. ज्या भागामध्ये अश्युअर रेनफॉल आहे अशा ठिकाणी आपण समतल किंवा ढाळीची बांधाची कामं च्या माध्यमातून तिथं काम हाती घेऊन बांधबंदिस्ती करून आपले पडणारं पावसाचं पाणी त्याच क्षेत्रात अडवलं जावं, त्याच क्षेत्रात जिरवलं जावं. आणि वाहून जाणारी माती जी आहे की असं म्हणलं जातं की एका हेक्टरमधून जवळजवळ 18 टन माती दरवर्षी वाहून जात असते. आणि असे हे जे वाहून जाण्याचं प्रमाण मातीचं ते मोठे आहे, ते आपल्याला रोखायसाठी आपण बांधबंदिस्ती करत असतोय. बांधबंदिस्तीनंतर आपल्याला दुसऱ्या जे काही योजना आहेत त्या म्हणजे समजा कोकण भाग असेल तर तिथं मजगीसारखी आपण कामं घेतोय. भात शेतूच्या बांधाची दुरुस्ती घेतोय. पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे तिथं जिथं आपल्याला पाणी जास्तीचं होतंय तर अशा भागामध्ये चिबड जमिनीची सुधारणा ही संकल्पना आपण ह्या मृदूसंधारणाच्या माध्यमातून वापरतोय. जिथं हलक्या जमिनी आहेत तिथं आपल्याला सलग समतर चढ घेऊन ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याची धूप मातीची धूप आपण अडवायचा तिथं प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपल्याला पाणी आणखी अडवायचं असेल तर डीप सीसीटी हा नवीन एक कन्सेप्ट आपल्याकडे येतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पाणी
पडणारं पाणी तिथल्या तिथंच अडवायची ही प्रक्रिया आहे, ही मोठ्या प्रमाणात आपल्याला सलग तलचराच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर डोंगर उतारावर जे गळी येतात, छोटे छोटे नाले असतात, बरोबर. त्याला आपण LBHच्या माध्यमातून किंवा लूज लूज बोल्डर, बोल्डर अनगड दगडाचे स्ट्रक्चर, अनगड दगडाचे बांध टाकतो आणि त्याच्या माध्यमातून तिथं पाण्याचा वेग कमी करून मात्याचं संवर्धन करायचा तिथं आपला प्रयत्न असतोय. अशा पद्धतीनं आपण ह्या वेगवेगळ्या पद्धती ह्या क्षेत्र उपचाराच्या म्हणून आपण जे मानलं जातं. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला जर ओघळीचं नियंत्रण करायचं आहे, हे पाणी पडणारं पाणी थांबणारच नाही, ते कुठेतरी वाहून जातच असते. सर, आपण ओघळ नियंत्रणावर येऊया, कारण एक शेतकरी आपल्यासाठी वाट बघतायत. वैजनाथ जी जाधव म्हणून बीडवरनं आपल्याला काय विचारू इच्छिता. वैजनाथजी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न मोबाईल चालू सर, पण लाईट गेली आमच्याकडे, टीव्ही बंद पडलेला आहे सर. पण तुम्ही प्रश्न विचारा, तुमचा प्रश्न तरी समजेल, इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. प्रश्न असा आहे की तणनाशक फवारतोय आपण, हा, जमिनीचं आरोग्य त्याच्यामुळे बिघडते असं ऐकायला लागलो मी. परंतु लेबर प्रश्न आणि होणारा पाऊस वगैरे कमी जास्त त्याच्यामुळे शेतीचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण तणनाशक फवारतो की कमी जास्त होत आहे अचानक लेबर प्रॉब्लेम मुळे. वैद्यनाथजी, आपला प्रश्न योग्य आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भात आताच आपण ऐकलं, पण तज्ञांनी काय सांगितलं ते नीट ऐकून घ्या की तणनाशक योग्य त्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने वापरलं पाहिजे. अशास्त्रीय पद्धतीने ते वापरलं तर त्याचे दुष्परिणाम होता. आपला प्रश्न समजला. आता आपला दूरदर्शन संच आपला चालू नाहीये. आपण पुन्हा एकदा संपर्क साधल्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो. इंगळे सर, आपण जी चर्चा करत होतो ते आपण क्षेत्रावरचे उपचार सांगितले धूप प्रतिबंधाचे. आता गळीवरचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये आपण अनगड दगडाचे बांध, इतर काय काय उपचार. आता आपल्याला आपण अनगड दगडाचे बांध आपण पहिल्यांदा वरच्या लेवलला टाकतो. तसं आपण खाली येईल थोडं, जिथं पाणी साठायची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण अर्धन स्ट्रक्चर ज्याला म्हणू, जिथं पाणी थोडं थांबेल, जास्त झालेलं पाणी वाहून जाईल, अशा प्रकारे अर्ध स्ट्रक्चर आपण टाकू शकतो. त्याच्या आपण थोडं खाली आलो तर आपल्याला मातीचे नालाबांध टाकता येतील. मातीचे नालाबांध आपल्याला मोठ्या प्रमाणात, जिथं 10 हेक्टरपेक्षा आता 40 हेक्टरपर्यंत पाणी जिथं येतंय, जिथं पाणी साठायला आपल्याला वाव आहे, अशा ठिकाणी आपण मातीचे नालाबांध टाकतोय. तसंच खाली आल्यानंतर घडीचा जो भाग असेल, वडा तयार झालेला असेल, वड्यावर आपण सिमेंट नालाबांधीची कामं मोठ्या प्रमाणात घेतोय. त्याचबरोबर शेतामध्ये आपल्याला पाणी साठवायचं असेल तर आपल्याला शेततळी ही संकल्पना आता थोडी मोठ्या प्रमाणात आपण राबवतोय. MREGच्या माध्यमातून आपल्याला वरचा 1 मीटरचा लेअर जो मातीचा आहे तो मजुरामार्फत काढता येईल आणि खालच्या 2 मीटरचा आहे तो वेगवेगळ्या मशिनरी ज्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्या माध्यमातून आपल्याला तो शेततळ्याचं काम घेता येईल. मोठ्या प्रमाणात आपल्याला ओढा जो असतोय तिथं त्याच्यामध्ये खोदतळ्याची एक संकल्पना आहे त्या ओढ्यातच खड्डा खोदणे आणि त्याला दोन्ही बाजूने उतार देणे, जेणेकरून पाणी खड्ड्यामध्ये साठलं जाईल आणि जास्त झालेलं पाणी संत होऊन परत पुढं निघून जाईल. अशा प्रकारे आपल्याला खोदतळी आपल्याला घेता येतील. त्याचबरोबर आपल्याला मोठ्या प्रमाणात सिमेंट नालाबांधीची कामं आता आपल्याकडे सुरू झालेली आहेत. जलशिवार ही योजना महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी चालू केलेली आहे. त्यामध्ये मागच्या वर्षी जवळजवळ 6000 गावं निवडली. त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पाणी तिथं अडवलंय, जिरवलंय आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून आपण तिथं त्याच्या माध्यमातून करतो आहोत. अशा प्रकारचं पाण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात करायचं काम चालू आहे. ह्या वर्षी सुद्धा आपल्याला नवीन गावं निवडायची प्रक्रिया आता डिसेंबरमध्ये चालू झालेली आहे आणि डिसेंबरमध्ये आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी अशी 2 वर्षात येणारी 5000 5,500 गावं आपल्याला निवडली जातील आणि त्याच्या माध्यमातून 11,000 गावांमध्ये आपल्याला ही ट्रीटमेंट आपण हे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं नियोजन आहे. नाही, अत्यंत योग्य आणि उपयुक्त माहिती दिली सर. की माती म्हणजे आपण जलसंधारणाच्या संदर्भातून सांगितलं, जसं सिमेंट बंधारे किंवा शेततळी आहे, परंतु मला असं वाटतं की सर मातीचं जर संधारण केलं, जसं आपण सलग संतल सर म्हटला, ढाळीची बांधबंदस्ती म्हटला, अगदी ब्रशवूड डॅम होते, त्याच्यावर अर्धन स्ट्रक्चर्स होते, शेताचे बांधावर खस गवत त्याची लागवड आहे, कंटूर पद्धतीने कल्टिव्हेशन आहे, उताराला आडवी मशागत आहे, अशा अनेक पद्धतीने मला वाटतं आपण मातीचं संधारण जर केलं, आपलं BBF तंत्रज्ञान जे आहे कृषी विभाग आता जे प्रसारित करतोय, मला वाटतं तो देखील याचा भाग आहे. BBFचा वापर आता जवळ मागच्या वर्षी 10,000 BBF राज्यामध्ये आपण खरेदी केले आणि ते शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडतंय, पाणी जिरतंय. त्याचबरोबर आपल्याला वाफा सिस्टीम जी आहे साधी, ज्वारी पेरल्यानंतर फक्त एक 10-10 मीटरवरची वाफे तयार केली आणि तसेच सोडून दिले. आपण कोरडवाहू क्षेत्रातला विचार केला, तसे जरी सोडून दिले, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माती अडते, पाणी जिरते आणि त्याचा उपयोग आपल्या पिकांना होतोय. BBF म्हणजे आपल्याला ब्रॉड बेड फरो, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तो सारा जो आहे तो सारा यंत्राच्या माध्यमातून आपण आणि मगाशी जसं खोत साहेबांचं दाखवलं
तसं एक वरुंडा तयार होईल ज्या ठिकाणी हवा देखील खेळती राहील आणि पिकाचं उत्पन्न चांगलं येईल. असं खूप उपयुक्त तंत्रज्ञान आहे आणि मला वाटतं विदर्भ, मराठवाडा, इव्हन पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील फार चांगले रिझल्ट त्याचे आलेले आहेत. खोत साहेब, आता तुम्ही तर कराडमध्ये आहात, म्हणजे तुमचा भाग जो आहे हा पाणीयुक्त भाग आहे, कृष्णेचं त्या ठिकाणी पाणी आहे. मात्र एवढं पाणी असताना देखील आपण बघितलं की अति पाण्यामुळे देखील जमिनी चिबड होतात आणि तुमच्या इकडे देखील अशा प्रकारचा क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न आहे. तर तुम्ही नेमकं तुमच्या शेतीचं पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे मातीच्या दृष्टिकोनातून पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? सर, आमचा जिल्हा जो आहे तो या जिल्ह्यामध्ये एका भागामध्ये प्रचंड पाणी होतं, एका भागामध्ये प्रचंड पाऊस पडून आता पाणी प्यायला नसतं आणि आमचा जो मधला भाग आहे इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी चरी काढून पाणी काढावं लागतं. माझं शेतकरी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की गरजे इतपंच आपण पोटाला घेतलं पाहिजे. शेतकऱ्याने आज अखेर ज्या पीक पद्धती अवलंबल्या त्यामध्ये त्या गरजेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्याचे दिलेलं आहे. मी सर गेल्या 20 वर्षामध्ये एक मोठं चांगलं काम शिकलो. मायक्रो स्प्रिंकलर आणि ठिबकचा वापर मी 16-17 वर्षापूर्वी म्हणजे तुमच्याकडे पाणी असून देखील तुम्ही ठिबकचा वापर केला. बरोबर. माझे मोठे बंधू मला म्हणायचे 16 mm चे पाईप वापरतोय आणि त्यातनं काय शेती होणार आणि काय पिकणार आहे. पहिल्याच वर्षी सर मला विक्रमी आल्याचं उत्पादन मिळालं आणि गरजे इतपत पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचं संतुलन बिघडलं नाही. बरोबर. म्हणजे खोसाहेब, आपण म्हणजे मला तुमच्याकडनं खूप माहिती घ्यायची कारण ही खूप उपयुक्त आहे. मात्र आपल्याला सोलापूरवरनं प्रशांत इंगळे म्हणून एक शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो प्रशांतजी, प्रश्न विचारा. सर, मी प्रशांत इंगळे बोलतोय सोलापूरहून. हा, बोला. आमच्या इकडे सर थोडं क्षारपड जमिनीचं प्रमाण वाढायला लागलंय. बर. तर त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन, म्हणजे ते क्षेत्र कमी करण्याबाबतीत जमिनीचं आरोग्य बिघडू नये यासाठी काय थोडं मार्गदर्शन होईल का? पण तुम्ही सोलापूरच्या कोणत्या भागातून बोलताय? कोणत्या भागामध्ये हा प्रश्न आहे? सर, म्हणजे आमचा सीना नदी काठी येतोय थोडा काय. बर, सीना नदीचा काठ. हा, आणि त्या नदी काठी आमची थोडी जमीन आहे. पाण्यामुळे सतत ते ओलिताखाली यायल्यामुळे क्षाराचं प्रमाण थोडं वाढायला लागलंय. म्हणजे अति पाण्यामुळे पीक पद्धती मला कोणती वाटतं आहे? इंगळे साहेब, पीक पद्धती कोणती आहे आपली? ऊस आहे सर, ऊस आहे. ठीक आहे. पाणी नदीचं आहे की आपण विहीर बोरचं देतात? नदीचं आणि बोरचं आहे सर, जास्त बोरचं आहे. आपण पहिल्यांदा एक काम करा, हा. आपल्या शेतातल्या ज्या बोरवेल आहेत किंवा विहीर असेल त्याचं पाणी तपासून घ्या आणि आपण जो ऊस शेती करत असताना जो खतांचा असंतुलित वापर केला त्याचं पाणी परत त्या बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये उतरलंय का बघा. आणि त्या अनुषंगानं तशा प्रकारचा रेशो गेले 7-8 वर्षामध्ये त्या मातीचा बिघडलाय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही आज तेच पाणी वापरून वेगवेगळी औषधं किंवा वेगवेगळी खतं फवारण्यासाठी वापरत असाल तर त्याचा समतोल अजूनच बिघडत जातो आहे. म्हणून आपण पहिल्यांदा हे तपासून घ्या, पाणी आणि माती याचं पृथक्करण करून घ्या. साधारण 2-3 लॅबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते माती परीक्षण, पाणी परीक्षण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय, RCF असेल, आमचा कृषी विभाग असेल किंवा विद्यापीठ असतील, या दोन्ही तिन्हीकडून बी 1-1 किलो माती तपासून पाणी तपासणी करून घ्या योग्य वेळेस. याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. खोसाहेब, म्हणजे आता या शेतकऱ्याचा प्रश्न खूप मूलभूत प्रश्न आहे आणि राज्यात जिथं जिथं पाण्याची सिंचन व्यवस्था झाली त्या ठिकाणी हा शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. मित्र, पाठीमागे असाच कृषी कार्यक्रमामध्ये आपण दूषित पाण्याचा शेतीसाठी वापर या संदर्भात चर्चा करत होतो आणि त्या संदर्भात काही शेतकरी होते. तर त्यावेळेस जो मुक्त सोडियम आहे, क्लोराईड्स आहेत, याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाण्यामध्ये आता म्हणजे बोरवेलचं पाणी, विहिरीचं पाणी, नदीच्या पाण्यामध्ये आपल्याला आढळून यायला लागले. जिथं 1% पेक्षा कमी मात्रा पाहिजे त्या ठिकाणी 3.5-4 म्हणजे आवश्यक मात्रेपेक्षा 3 ते 4 पट जास्त आहे. आणि हे क्षारयुक्त पाण्यामुळं तुम्ही जरी फवारणी केली त्याची तरी फवारणी व्यवस्थित होत नाही, करप्याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढतं. आणि मला वाटतं याच्यावर उपाय एकच आहे, तो आहे सेंद्रिय पुनर्भरण आणि अतिरिक्त क्षाराचा निचरा आणि खतांचं जसं साहेबांनी दाखवलं त्या पद्धतीने मातीचा नमुना घेणे, आवश्यक ते प्रमाणच खत टाकणे, त्यात जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीचा म्हणजे आपण ताग असेल, धंचा असेल किंवा नाडेप कंपोस्ट असेल, बायोडायनॅमिक कंपोस्ट असेल याचा वापर करणे. आपण मगाशी पाणी व्यवस्थापन याच्या संदर्भामध्ये हा एक मूलभूत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मूलभूत बाब आहे. कारण जेमतेम 17% क्षेत्र आपलं सिंचन क्षेत्र आहे आणि 52% क्षेत्र जे आहे ते सातत्यानं अवर्षण प्रवण क्षेत्र आहे. आपलं 40% हलकी जमीन आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याला जर पुढे जायचं असेल तर पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत तुमच्याकडे जास्त पाणी असून देखील तुम्ही सूक्ष्म सिंचन करता, ही अभिनंदनीय बाब आहे. काय सांगू शकता? माझ्या शेतावरती मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की माझ्या बंधूंनी मला विरोध केला होता, त्यानंतर माझ्या उत्पादनामध्ये आणि बहुपीक पद्धतीमध्ये जो काही बदल आला आणि त्या प्रत्येक पीक पद्धतीतून मला ह्या सगळ्याचा विषयाला इतका चांगला अंदाज मिळाला की माझा आज सगळा परिवार या शेतीवरती आधारित आहे. तुम्ही जर जादा पाण्याचा वापर करत असाल तर मी एकाच पद्धतीनं या सगळ्या 11 पीक पद्धतीनं पाणी देतो. त्यामध्ये आलं, कोथिंबीर, घेवडा, तुळस, सब्जा, दोडका, कारली, तुमचा झेंडू, त्यानंतर पपया असेल किंवा लास्टला ऊस घेत असतो. एकच पद्धतीनं पाणी दिल्यामुळे जमिनीचा आपल्याला आवश्यक असणारा भाग आहे तो जपता आला
आणि जे आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळे घटक आहेत ते लीच होतात. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जमिनीची उत्तम मशागत केल्यानंतर आपल्याला वरचा जो 1 फुटाचा संतुलित भाग आहे त्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या खेळी करायच्या आहेत. आणि तेवढा भाग जर आपण ओलिताखाली ठेवला आणि जे पीक पद्धतीचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित राहिला तर जमीन अत्यंत सदृढ होते. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सगळ्यात मोठी श्रीमंत बाब आहे ती माझी माती. बरोबर बरोबर. आज माझ्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारचं पीक जर घेतलं तर ते अधिक उत्पादन देऊन जातं. आज महाराष्ट्रातले अनेक शास्त्रज्ञ किंवा अनेक वैज्ञानिक माझ्या शेतावर आले, अनेक शेतकरी येत असतात. मी त्यांना नेहमी सांगत असतो की आमच्याकडे या पद्धतीनं पाणी दिलं जातं. निश्चितच म्हणूनच शासनाने तुम्हाला कृषीभूषण पुरस्कार दिलेला आहे. इंगळे सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. हे जे शेतजमिनी आहे त्या ठिकाणी आपण बघितलं की अतिरिक्त खताच्या वापरामुळे जमिनी खराब होत आहेत, तर खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं, एकात्मिक व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? खताचं आपल्याला जर कार्यक्षमता वाढवायची असेल, आपल्याला खत न देता चालणारच नाही. रासायनिक खत द्यावं लागेल, सेंद्रिय खत द्यावं लागेल. गरजेनुसार पिकाची जी गरज आहे त्या प्रमाणात ही मूलद्रव्य तिथं तिला मिळाली पाहिजेत. हा पहिला प्रश्न आहे. आपल्याला हे करत असताना आपल्याला पहिल्यांदा सेंद्रिय खताचं, जसं खोतसाहेबांनी सांगितलं की सेंद्रिय खताचा वापर चांगल्या प्रकारे होईल असं बघितलं पाहिजे. त्यासाठी गावखताचा वापर, त्याचबरोबर जर उपलब्ध असेल तर गांडूळ खताचा वापर करावा. त्याचबरोबर मग सांगितलं तसं कंपोस्ट, बायोडायनामिक्स, जे आपल्याला सेंद्रिय खताचे जे वेगवेगळे प्रयोग आपण करतो त्याच्या माध्यमातून ते खतं उपलब्ध व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर रासायनिक खतं द्यायची जी पद्धती आहेत आपल्या, त्यामध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल करावा लागेल. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की एकदा पीक पेरणी झाली की पेरणीनंतर दुसरा जो डोस द्यायचा आहे तो आपण एकदम जसं काय ह्याच्यात हवेत औषध फेकतो किंवा हवेत माती फेकतो त्या टाईपचा आपण युरियाची फेकून त्याचा डोस द्यायला लागलेला असतो. तर तो डोस आपण दिला न पाहिजे किंवा तशा प्रकारचं आपल्याला खताचे फेकून खत कुठलंही देऊ नये ही कल्पना आहे त्यातली. त्याचबरोबर खत देताना आपल्याला पाण्याची उपलब्धता किती आहे आणि किंवा आपल्याला liquid ओलावा fertilizer किती आहे, वगैरे पण वापर ओलावा केला जमिनीत किती आहे सर, ते आपला वेळ पाहूनच थोडासा आपल्याला संपत आलेला आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच जमिनी आपल्या शाश्वत स्वरूपात चांगलं उत्पन्न देतील. धन्यवाद मित्रहो. आज आपण या ठिकाणी जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन या संदर्भामध्ये बहुमोल माहिती घेतली आणि आपल्या स्टुडिओमध्ये या संदर्भात बहुमोल माहिती दिल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक इंगळे साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर कृषीभूषण शंकरराव खोत हे या ठिकाणी आले, त्यांनी उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नमस्कार मित्रहो. पुढच्या गुरुवारी म्हणजे 24 डिसेंबर 2015 रोजी कृषी कार्यक्रमामध्ये आपला चर्चेचा विषय आहे रब्बी पिकांचे व्यवस्थापन व त्यात सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर मधुकर धोंडे, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील प्रमुख कृषी विभाग आहेत आणि त्याचं संचालन मी स्वतः करणार आहे. मित्रहो, आमचा कार्यक्रम कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपण आमच्याशी या पत्त्यावर संपर्क साधू शकता. निर्माता कृषी दर्शन, वरळी, मुंबई. तसेच आपण ईमेलद्वारे देखील कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com यावरही संपर्क साधू शकता. आपण आमचे कार्यक्रम जे आहे ते डीडी सह्याद्री कृषी दर्शन या फेसबुक पेजवर आपण बघू शकता. तसेच यूट्यूबवर देखील आपण डीडी सह्याद्री कृषी दर्शन या माध्यमातून, तर सह्याद्री वाहिनीची जी वेबसाईट आहे www.ddsahyadri.in या माध्यमातून देखील आपण हे कृषी दर्शन कार्यक्रम बघू शकता. तर आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.